येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवाराला महत्व आले असावे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे. चला मग मित्रांनो, सुरू करूया आपल्या मराठमोळ्या अशा या जेजुरीगडाच्या व्हिडिओला. अगदी स्वस्तात आपण जेजुरीला कसं पोहोचाल, त्यात तिथं कसा आपल्याला काही गोष्टी पाहता येईल आणि आनंदपूर्ण असं वातावरण कसं तयार करता येईल. चला तर मग सुरू करूया. फायनली मार्तंड भैरवाला जाण्याची तयारी झाली. मार्तंड भैरव आणि साक्षात म्हाळसा तयार आहे. काय म्हाळसा बरोबर की नाही? चला मग सुरुवात करूया आपल्या खतरनाक अशा प्लॅनला. मित्रांनो, जेजुरीला जायचं असेल तुम्हाला तर भोसलेचं जे काही PCMTचा स्टॉप आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि तिथून हडपसर ही गाडी पकडायची. हडपसर गाडी पकडल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. रुपयाचा पास काढायचा सरळ 5 ते 2, त्यानंतर सरळ राहायचं डायरेक्ट आपलं मस्तपैकी हडपसर जेजुरी ही गाडी आपल्याला तिथून मिळते. तिथून तुम्ही इझी मध्ये जाऊ शकता. तिथून 55 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा असेल तर एक ऑप्शन आहे 120 रुपयाचा पास काढायचा. बेस्ट वे ऑल उलट असतो तो आणि त्याने मस्तपैकी जेजुरी दर्शन घेऊ शकता. जेजुरीच्या स्टॉपला उतरल्यानंतर तिथून तुम्हाला बाजारपेठा लागतील. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला जेजुरीची पहिली वेश दिसेल. मार्तंड भैरवाची म्हणजेच खंडेरायाची इथून स्टार्ट होते. तर हा पहिली वेश, मुख्य वेश इथून सुरुवात होते. इथून आपण एंट्री करणार आहे. पावन करा, कुटुंबाचं रक्षण करा, आशीर्वाद संसार आमचा सुखाचा होऊ द्या, सुखात ठेवा, आनंदाने मुलगा मुलगी. जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. मल्हारी मार्तंडाचा तळी भंडार करण्यासाठी लागणारे खोबरं व भंडारा, त्यासोबतच बानुआई व म्हाळसा देवीचं ओटी भरण्यासाठी लागणारं या सर्व असं ओटीचं सामान या ठिकाणी सहजच मिळतं. आपण आता जेजुरीमध्ये अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी फोटो सेशन केलं होतं खूप सुंदर अशा पद्धतीने. तर आपण बघितलं तर मार्तंड मल्हारीचं आणि म्हाळसा देवीचं जे काय रूप एकदम साजेस असं दिसतं ते गेटअप मध्ये आता आपण रेडी होतोय. हा दादा आपल्याला तो गेटअप देणार आहे आणि ह्या गेटअप मध्ये आपण आता मस्त असं फोटो सेशन चालू करत आहे. म्हटलं जातं आपल्या जोडीदाराने आपल्या सपत्नीला 5 पायऱ्या तरी जेजुरीगडाच्या चढाव्यात. खरंच खूप भाग्याचं काम असतं. त्यासोबत या ठिकाणी इंस्टाग्रामचे रील्स किंवा शॉर्ट्स जे काय व्हायरल होतात, या ठिकाणी आपणही इथे आलात तर नक्कीच हा प्रयत्न करू शकता. तर या ठिकाणी मोफत चप्पल स्टँड आहे. त्या ठिकाणी आपल्या इथे चप्पल ठेवू शकता आणि जर तुम्हाला स्वेच्छेने काही देणगी द्यायची असेल तर या ठिकाणी आपण देऊ शकता. जेजुरीगडावर येण्यासाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा तसेच दक्षिणमुखी दरवाजा सुद्धा आहे. तर आपण पश्चिम दरवाजाने आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, भांडारा वाहण्यासाठी आधीचा भांडारा काढते. आता इथं भांडाराचं वाहण्याचं काम चालू आहे. जेजुरी म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी नवीन लग्न झालेली जोडपी हक्काने या ठिकाणी येऊन जोडीदारासोबत खूप साऱ्या अशा गोष्टी मागत असतात. खंडोबा म्हणजे खरंच हे एक असं प्रतीक आहे त्या ठिकाणी आनंदाला अमर्याद अशी सीमाच नसते. या भव्य अशा मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. मारुतीचं आहे आणि इकडे जर बघितलं तर खूप सुंदर असं हा ठेवा आजही जपला गेलाय. आपली संस्कृती आहे. मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणाहून प्रवेश केला जातो. या ठिकाणी आपल्याला खंडोबाचा घोडा दिसेल. येथून आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. मल्हारीचा तळी भंडार करण्यासाठी एक योग्य अशी जागा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खूप लोकांचं कुलदैवत असलेला मल्हारी मार्तंड याचा तळी भंडार या ठिकाणी हक्काने प्रत्येक जण येतो आणि करतोच. कारण ही खूपच महत्त्वाचं असतं. त्यानंतर मंदिराला ओळसा घालून
भंडारा आणि खोबरं उधळण्याची प्रथाही येथे जपली. जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात. खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान हा असतो. चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्टीच्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. म्हणून ही घटना नेहमीच स्मरण राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावगावी देखील साजरा केला जातो. अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात. त्यात जागरण गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दान धर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबवले जातात. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो. यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भांडारा लावून खाऊ घालतात. असं जर कधी फिरायचं प्लॅनिंग केला तर देवाच्या दारी मिरची चटणी भाकर घरीच बनवून आणू तिथे खाली तर खरंच खूप समाधानकारकरित्या हे जेवण नक्कीच आहे. कुत्र्याचा जो अवतार असतो तो खंडोबाचा अवतार म्हणला जातं. आपण या प्राण्याला दिलं पाहिजे कारण की खंडोबासोबत हा कुत्रा नेहमी असतो. सो त्याला थोडीशी चपाती जेवढी देते तेवढं आदिताने दिली आहे. ते तट जे बांधले हो ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले हा कारण त्या साईडला आणि इथं त्यांचं मंदिर आहे. ओके त्यांच्या मालकांचं यशवंतराव होळकर. ओके यशवंतराव होळकरांचं तिथं मोठे जुनं पिंड आहे बघा, हा 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 खंडोबाची पिंड. आणि तिथं वरती पण गाभाऱ्यामध्ये वरती हा. तिथं पण पिंड आहे पण ते काय उघडत नाही. तिथं कसं लिंगाचं आहे हा हा तसं ते बंदच ते ठेवलं. उघडत नाही. त्या ठिकाणी जर आलात तर एक व्ह्यू इथे एकदम सुपर असा मिळतो. जर तुम्हाला हा व्ह्यू जर बघायचा असेल तर जे मालकंड खंडोबाचं हे जे काय मंदिर आहे याचे एकदम लगोलगच या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बाजूला येऊन हा असा सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी तुम्ही अनुभवू शकता. यूट्यूबचे शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामचे रील्स या ठिकाणी बनवतात की हीच ती जागा. जर बघितलं तर अशा पद्धतीने खूप सारे रील्स हे व्हायरल होताना आपल्याला दिसतात. गडावर पाहण्यासाठी म्हाळसा देवीचं मंदिर आहे. त्यासोबत बानाई मातेचं कडेपठार महाराजचं दर्शन इथून घेता येतं. बानुमाताचं मंदिर या ठिकाणी जवळच आहे. खाली गेल्यानंतर ते तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर खंडा हेही आपल्याला इथे पाहायला मिळते. मित्रांनो मल्हारी मावतंडाची जे खंडा जी तलवार तर ती अशा पद्धतीने या ठिकाणी जे शूरवीर मावळे असतात तर ती अशी उचलली जाते. या ठिकाणी आपण बघू शकता एका हाताने 42 किलोची तलवार खंडा अशी उचलली जाते. खतरनाक असं हे असतं. याच्यामध्ये ताकदीचा जी काही स्पर्धा असते ती या ठिकाणी घेतली जाते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी. मित्रांनो खंडोबाची पालखी किती मोठी आहे बघा शकता आपण. इतकी मोठी अशी लाकडाची ही पालखी. जर जेजुरीगडावर आलो तर या ठिकाणी तुम्हाला एक छान सुंदर असं एक छोटंसं गार्डनही पाहायला मिळतं. जर तुम्ही कधी आलात तर ही जर्नी नक्की करायला विसरू नका. छान असा मोर दाखवलेला आहे. इथं थोडंसं कासव दाखवलं आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या आकाराची या ठिकाणी इथं बनवलेली आहेत सगळं असं. इथं महादेवाची पिंड दाखवले आहेत, नाग दाखवलं आहे. म्हणजे एकदम सुपर असं हे गार्डनिंगचं व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसलं. आणि इथं पण सावलेली या ठिकाणी बसली. वेलीची अशी वेश झाली. इकडे जर बघितलं तर इथं सुद्धा वेश आहे. म्हणजे एक छोटंसं परंतु एकदम रेखीवदार पद्धतीने हे गार्डन या ठिकाणी बनवलंय. तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्यायला विसरू नका. 2 शूरवीर छत्रपती महाराज एकमेकांना भेटताना मित्रांनो शूटिंग करताना जी अवस्था असते ना एखाद्या ब्लॉगरची हे बघा असं असते. मागं फ्लॅग अडकवलेली हे बघा आधी कसे ती म्हणजे काय पण दाखवतं ते तिलाच थोडंसं वाईट वाटलं. तसं काय नसतं ॲक्च्युली. ती सगळं माझं बॅग वगैरे ती सांभाळते. क्रेडिट गोज टू
माय लवली वाईफ हॅपी बर्थडे. आज खंडोबाच्या या ठिकाणी आज म्हणजे विशेष म्हणजे आज सांगायचं म्हणजे एक विशेष आहे की आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा खंडोबाला जोडीने आलोय. ते पण आमचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा. ॲक्च्युली आम्ही लॉकडाऊन होतं त्यामुळे आम्ही तिथल्या जवळच्या आमच्या कुलदैवताचं एक स्थान आहे खलपुडी म्हणून, तिथे आम्ही गेलो होतो. त्यानंतर आमचा अचानक योग आला आणि आपण जेजुरीला आलो. आणि विशेष म्हणजे आज प्लॅन म्हणजे असं झालं की आधी त्याचा आज बर्थडे होता, आज संकष्टी चतुर्थी सुद्धा. तर म्हटलं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे आणि खूप दिवसाची जी काय अशी मनामध्ये राहिलेली इच्छा होती ती आज कुठेतरी आमच्या देवाने पूर्ण केली. आणि आज मस्त खंडोबाचं मी खंडोबा आणि ही म्हाळसा माझी तर दर्शन झालं. तर मित्रांनो खरंच तुम्ही पण तुमच्या छान छान अशा लवली वाईफला घेऊन या आणि मस्त दर्शन घ्या. चला बाय मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विसरू नका. आम्ही दोघं पहिल्यांदा जेजुरीगडावर आलोय. तो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करूया. चला मग पुन्हा भेटूया ब्लॉगचा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.